आला आहे। मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणी संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असल्याचं सांगत या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा किंवा देशाची माफी मागा याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांसमवेत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाची भूमिका मांडली, त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्रासंदर्भातल्या आरोपांबाबत एकाही मतदाराचं नाव पुराव्यासह निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेलं नाही असं सांगत शेवटच्या तासातल्या वाढीव मतदानाच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं। निवडणूक आयोगासाठी कोणताही विरोधी पक्ष नाही किंवा कोणताही पक्ष नाही, पक्ष कोणताही असो, निवडणूक आयोग संवैधानिक कर्तव्यांपासून ढळणार नाही। निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी समानपणे खुले आहेत अशी निसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिली। कानून के अनुरूप हर राजनीतिक दल का जन्म चुनाव आयोग में रजिस्ट्रेशन से ही होता है, तो फिर चुनाव आयोग उन्हीं राजनीतिक दलों में भेदभाव कैसे कर सकता है। चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है, न तो कोई पक्ष है, सब समकक्ष हैं। चाहे किसी भी राजनीतिक दल का कोई भी हो, चुनाव आयोग अपने संवैधानिक कर्तव्य से पीछे नहीं हटेगा। कोणत्याही पुराव्याशिवाय मतचोरीसारख्या अयोग्य शब्दांचा वापर योग्य नाही असं बजावत हा भारताच्या संविधानाचा अपमान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले। लोकसभा निवडणुकीसाठी 1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी, 10 लाखांपेक्षा जास्त बूथस्तरीय एजंट, उमेदवारांचे 20 लाखांहून जास्त पोलिंग एजंट मतदानासाठी काम करत होते। अशा पारदर्शी प्रक्रियेत इतक्या लोकांसमोर कोणी मतचोरी करू शकतं का असा सवाल त्यांनी केला। आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य करून करण्यात येणाऱ्या आक्षेपाला निवडणूक आयोग बिलकुल घाबरत नाही। आयोग अतिशय निर्भीडपणे गरीब, श्रीमंत, महिला यांच्यासह सर्व वर्ग, सर्व धर्माच्या समवेत कोणताही भेदभाव न करता खंबीरपणे उभा आहे आणि उभा राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। विशेष